जय श्रीराम. नमस्ते. मी कल्पना सूर्यवंशी. आज नेम न्यूमरॉलॉजीबद्दल बोलणार आहे. नेम न्यूमरॉलॉजी म्हणजे आपल्या आपलं जे नाव असते त्या नावाने, त्या नावातल्या शब्दांनी आपण कोणत्या एनर्जीज ॲक्टिव्ह करतो याच्यावरती आपलं सगळं सगळं संपूर्ण आयुष्य का तर आपलं नाव आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याबरोबर असतं. तर आपल्याला वाटतं की हे नाव आपल्या आईवडिलांना आवडलं किंवा आपल्या आत्या, मामी, मावशी यांना आवडलं म्हणून ठेवलं गेलं. तर तसं नाही आहे. हे आपल्या ॲस्ट्रॉलॉजीला म्हणजे आपल्या कुंडलीच्या अनुसरून आपल्याला ते नाव मिळालेलं असतं. म्हणजे युनिव्हर्समध्ये ही एनर्जी अगोदरपासूनच बिल्ड असते की तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही कोणती एनर्जी घेऊन येताय आणि त्यानुसार तुम्हाला ते जे मिळालेलं नाव असते त्याची एनर्जी ते पूर्ण आयुष्यभर आपल्याबरोबर कॅरी करतं. जसं हर्षा नाव, हर्षामध्ये अर्धा र येतो. तर हर्षा नावाची जेवढी पण लोकं असतात त्यांना जेवणामध्ये त्यांच्या कायम हडबडी म्हणजे कधीही त्यांना व्यवस्थित जेवायला भेटणार नाही. म्हणजे असं नाही की त्यांना ते खूप गरीब असतील किंवा असं, पण हे नावाची एनर्जी असे की जेवायला बसल्यानंतर नेमकं काहीतरी असं अशा गोष्टी होतील की त्यांना असं अर्धवट किंवा असं गडबडीत खाऊन उठावं लागेल. तर अशा प्रत्येक नावाच्या एनर्जीज ह्या फिक्स असतात. जसं क नावाने मार्सची एनर्जी म्हणजे ही लोकं खूप वर्कहोलिक असतात, खूप काम करतात. जसं नावाची व्यक्ती ते त्यांनी त्यांच्या नावामध्ये सूर्याची एनर्जी ॲक्टिव्ह केलेली असते. तर अशा नावाच्या ज्या काही एनर्जीज असतात त्या संदर्भात मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती देऊ शकते. आपल्याला आपलं नाव बदलायचं नाही आहे किंवा आपल्याला त्याची कोणतीही वेगळी रेमेडी करायची नाही आहे. पण समजा तुम्हाला तुमच्या नावातलं जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी कळाल्यानंतर तुम्ही जो तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये जो काही तुम्ही बदल कराल त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल आणि हे ॲस्ट्रॉलॉजीला धरूनच आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्राला ह्या सगळ्या गोष्टी धरूनच आहेत. त्यामुळं तुम्हाला अशा प्रकारची माहिती किंवा तुम्हाला काही सल्ला लागणार असेल तर प्लीज मला मेसेज पाठवू शकता. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची तुमच्या नावाबद्दल मी नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करेन. जय श्रीराम.